मी गुलाबाग आज आपण आहोत गंगापूर तालुक्यातील खडकनाळे येथे हर घर नल से जल ही योजना महत्वाकांक्षी योजना आमदार प्रशांत बंब यांनी 1075 कोटीची योजना प्रत्येक घराला पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मंजूर करून आणली होती। मात्र आपण पाहू शकतो की 1075 कोटी रुपयाची ही योजना निधी अभावी याला घर घर लागल्याचे सध्या आपल्याला दिसत आहे। याचे कारण असे आहे की आपण या ठिकाणी पाहू शकतो खडकनाळे येथील ज्या जलकुंभाचं काम चालू आहे तर त्या जलकुंभाचं काम 19/10/24 ला चालू झाले होते। त्यानंतर 9/11/2024 ला इथपर्यंत काम आले आणि त्या ठिकाणी आपण बॅक साईडला पाहू शकतो 3/12/2024 रोजी आहे त्या परिस्थितीत काम झालेलं आहे। मात्र यानंतर निधी अभावी हे काम बंद पडलेले आहे आणि गावकऱ्यांचे असे म्हणणे आहे की या कामाचे काम अधुरे सोडून हा सदर ठेकेदार पळून गेलेला आहे। विशेष म्हणजे हे या जलजीवन मिशनच्या योजनेचे काम ज्यांनी घेतले ती एजन्सी राजस्थानमधील आहे आणि सब कॉन्ट्रॅक्टरनी असे गावोगावी जलकुंभ अधुरे सोडून पळ काढलेला आहे। त्यामुळे 1075 कोटी रुपयाच्या जल जीवन मिशनच्या योजनेला हर घर नल पाणी कसे देणार हा एक प्रश्न सध्या गावकऱ्यांमध्ये आहे। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी काम करण्याची मागणी नागरिकातून होत आहे। मात्र या संबंधित जल जीवनच्या अधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधला तर त्यांचे म्हणणे असे की 2025 ला या योजनेचा कार्यकाळ संपलेला आहे आणि निधी अभावी हे काम आता सध्या बंद पडलेले आहे। त्यामुळे जल जीवन योजनेला घर घर लागली की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकात सध्या तरी चर्चेला जात आहे। मी गुलाबाग छत्रपती संभाजीनगर। मी तानाजी थोरात। विषय असा आहे 24 पासून जलजीवनचं आपलं जे काम चालू आहे ते तसंच पेंटिंग मध्ये ते आहे त्या परिस्थितीमध्ये कुठलाही त्याचा आता 24 गेला 25 गेला 26 चालू म्हणजे 26 तर जवळपास संपत आला तरी सुद्धा त्या कामाचं कुठलंही त्या आहे त्या स्टेपलाच काम येते। कुठलंही म्हणजे आमच्या गावातले समजा जे कर्मचारी होते कामाला करायला समजा मजूर त्यांचे पैसे सुद्धा त्या ठेकेदारांना काही 1 रुपया सुद्धा दिला नाही। उलटा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला बा माझं हे चोरून नेलं माझं ते चोरून नेलं। कुठलंही त्यांना चोरून नेलं नाही काही नाही तरी सुद्धा त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। त्याच्यानंतर आम्ही गावाच्या वतीनं सगळे लोक गेलो आम्ही त्यांची बाजू भक्कमपणे मांडली आणि त्याच्यानंतर त्या माणसाला आम्ही आमच्या हिशोबानं बाहेर काढून आणलं। म्हणजे बाहेर म्हणजे काढायचा प्रश्न असा आहे त्यानं काही गुन्हाच नाही करेल ना त्याला म्हणून तू गुन्हा सिद्ध करून टाक बाबा तुला जे कार्य करायचं ते कर। त्याच्यामुळे काही गुन्हाच नाही कर मग त्याच्यामुळे ते निर्दोषांचा विषय नाही काही सगळं पोलीस स्टेशन चौकशी केली कुठलाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही त्यांना काही करलेच नव्हतं त्याच्यामुळे काही अडचणच नाही आली ना। म्हणजे जे गावातील कर्मचारी ते पाण्याची टाकीचे राखण करायला किंवा काम करायला पेमेंट दिलं असून त्यांचं पेमेंट दिलंच नाही दिलं नाही। उलटा ते म्हणे माझं लोखंड चोरीला गेलं माझ्या सिमेंटच्या गोण्या चोरीला गेल्या पैसे त्या माणसाला सांगितलं त्यावेळेस चोरी करून नेली ते बोलल्यानंतर वास्तव म्हणजे तो तिथं राखण होता वॉचमन होता 6 महिने त्याचं फुकट राखणदार त्याचं म्हणजे फुकट त्याचे कष्ट वाया गेले त्याच्यावाले। तुमची मागणी काय मुख्य आमची मागणी अशी आहे काम लवकरात लवकर व्हा सगळ्या लोकांना पण न्याय मिळावा त्याचे 6 महिन्याचे थकीत बिल ते सगळं त्या कॉन्ट्रॅक्टरने द्यायला पाहिजे। गरीब माणूस आणि आमचा विषय एकच आहे काम त्या पाण्याचं टाकीचं लवकर व्हायला पाहिजे सगळ्या लोकांना पाण्याची सुविधा भेटायला पाहिजे। जे जलजीवन मिशनच्या टाकीत काम चालू आहे तर त्याबद्दल काय सांगाल तुमचं प्रथम नाव सांग। नमस्कार मी प्रफुल्ल मुंजाल खडकनाळे येथील रहिवासी असून जल जीवन मिशनच्या अंतर्गत जे काम चालू होतं पाण्याच्या टाकीचं 2024 पासून तर त्याचा कालावधी साधारण 2025 पर्यंत ते काम पूर्णत्वास यायला पाहिजे होतं। पण आताच्या घडीला 2026 चा 6वा महिना चालू असून ते काम 30% सुद्धा झालेलं नाही आहे त्या स्थितीत बंद आहे। तिथं कोणीही शासनाचा माणूस आला नाही किंवा शासनाचा कोणता प्रतिनिधी आला नाही। आमची गावकरी या नात्याने एकच इच्छा आहे की ते काम लवकरात लवकर होण्यात यावी आणि गावाला त्याच्यामुळे पाण्याचा भरपूर फायदा होईल। धन्यवाद। आपण पाहू शकतो की खडकनाळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत जे काम चालू होतं तर हे जल शुद्धीकरण केंद्राची टाकी होणार आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपण जे पाहू शकतो की ती एक मोठा पंप त्या ठिकाणी एक पाण्याची टाकी आहे। परंतु हे जे काम या ठिकाणी होत आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे। याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा जो कॉलम टाकलेला आडवा या ठिकाणी असं गॅप पडत आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जे सिमेंट वापरलं ते एकदम ओबडधोबड वापरलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी जे काम होते हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याची चर्चा सध्या गावकऱ्यांमध्ये आहे। त्यामुळे जलजीवन योजनेला आपण जे पहिले म्हटलो की घर घर लागली काय त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहू शकतो। आपण याआधी भानवाडी येथील पाण्याची टाकी पाहिली त्या ठिकाणी नुसता खड्डा खोदून ठेवला आहे। लासू स्टेशन येथील आपण पाण्याची टाकी पाहिली ती पण जलजीवन मिशनची होती। त्या ठिकाणी जो पाण्याच्या टाकीचा 3रा कडा होता ते पाडण्याचं काम चालू होतं कारण त्या ठिकाणी सिमेंट बोगस वापरल्याच्या तक्रारी
क्वालिटी कंट्रोलला गेल्या होत्या, त्यामुळे त्यांनी ते बांधकाम पाडायला लावले. म्हणजे जल जीवन मिशनच्या योजनेला अक्षरशः घर लागल्याची सध्या तरी परिस्थिती आपण पाहू शकतो. त्यामुळे या जल जीवन मिशनच्या योजनेकडे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी लक्ष देण्याची गरज सध्या तरी आहे. मी गुलाबबाग, छत्रपती संभाजीनगर. भाई ये तो नीचे टाकी इसके.